नमस्कार मित्रांनो. एक वादळ घोंघावतंय मनोज दरांगे नावाचं. आता त्यांना मोठे मोठे पोलीस अधिकारी सुद्धा दरांगे साहेब बोलतायत. एका साध्या कार्यकर्त्यापासून, आंदोलनातील एका आरोपीपासून हा साहेब बनण्याचा प्रवास उत्कंठावर्धक आहे, साहसपूर्ण आहे. हा प्रवास प्रामाणिकपणाचा आहे, तत्वशीलतेचा आहे, झुंजारपणाचा आहे. बऱ्याच वर्षांनी, बऱ्याच दशकांनी महाराष्ट्र असं आंदोलन बघतंय. आंदोलन अनेक झाली, मुंबईने ती पाहिली. सखा पाटलांपासून सर्वांनी आंदोलनं केली, पण हे भगवं वादळ वेगळं आहे. सरकारला ते अजून तरी थोपवता आलेलं नाही. आज 2 वाजता नवीन GR वाचून दाखवला जाईल. जरांगे पाटील स्वतः तो वाचून दाखवतील, लोकांमध्ये उभं राहून वाचून दाखवतील. सरकारने किती नमतं घेतलंय, सरकार किती वाकलंय, ते त्यावरून सिद्ध होणार आहे. जर वाकायचंच होतं तर गेले 4 दिवसापूर्वी सरकार का वाकलं नाही, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. जरांगेंना मुंबईच्या वेशीपर्यंत, वाशीपर्यंत येण्यास का कारण घडलं, याचाही कोण विचार करणार नाही. आज लाखो लोक मिळेल त्या वाहनातून वारी करतात. त्यांच्या सांगण्याप्रमाणे महिनाभराचं रेशन घेऊनच ती मंडळी निघाली. या मंडळीचा 2 महानगरपालिकेवर मोठा बोजा पडणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका. सरकारला याचा अंदाज आला नसेल. बरं, जेवढी लोक मुंबईकडे आली तेवढीच लोक मुंबईतून वाशीकडे येऊ शकतात, हे सरकारला माहिती नाही. उद्या चेंबूर पर्यंत ही वारी आली, हे आंदोलन आलं, तोडगा निघाला नाही तर काय, मुंबईच्या जनजीवनाचं काय. आता या आंदोलनामध्ये स्वतःची पोळी भाजून घेणारे सुद्धा अनेक आहेत. पण कौतुक मराठा समाजातील त्या कार्यकर्त्यांचं आहे, खेड्यातल्या शेतकऱ्यांचं आहे, तरुणांचं आहे की एकही मोठा नेता, राजकीय नेता व्यासपीठावर ते चढून देत नाही. ज्यांनी गेली 60 वर्ष फक्त प्रलोभनं दिली, आश्वासनं दिली, अनेक मंत्रिपद भूषवली, अनेक केंद्रीय मंत्रिपद भूषवली, असे मराठा समाजाचे नेते आजही आहेत. त्यांना लोकाश्रय आहे, ते निवडून येतात. पण अशा एकाही नेत्याचं नाव व्यासपीठावरनं घेतलं जात नाही. एक फाटका माणूस उपोषणाला बसतो, नंतर पुन्हा 2 महिने वातावरण निर्मिती करतो, गावोगावी फिरतो, रात्री 2 वाजता, रात्री 4 वाजता लाखोंच्या सभा घेतो. 4 दिवसापूर्वी पदयात्रेला निघतो, उघड्या गाडीवर उभा राहतोय, त्याला टनाटनाची फुलं मिळतात, फुलांच्या पाकळ्या वाहिल्या जात आहेत, 40-50 फूट मोठे हार त्यांच्या गळ्यात घातले जात आहेत, रोषणाई होते, स्वागत होतं, ओवाळणी होते, पंचारत्या होत आहेत. हे सरकारला दिसत नव्हतं. या सर्वांचा जेवणाचा खर्च कसा होतोय, कशी मॅनेजमेंट आहे, याबद्दल सरकारने काही विचार करायला नको होता. आज मानलं पाहिजे ते जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाला. एका सामान्य माणसापासून जनतेतून हे नेतृत्व तयार होते. हे पुढे किती टिकेल, लोक ते कसं बहारून आणतील, हा सगळा चर्चेचा विषय आहे. पण आज 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचा 75वा महोत्सव आपण साजरा करत असताना मुंबईच्या वेशीवर हे भगवं वादळ आणू शकले. त्यांच्यासोबत लाखो लोक करो या मरोच्या निर्धाराने त्यांच्यात सामील झालेत. ही सुद्धा बाब विचारात घ्यावी लागेल. इतिहासात त्याची नोंद होणार आहे.
वर्तमानपत्रांनी पाठ फिरवली तरी आता फरक पडत नाही, कारण समाज माध्यमावर मनोज जरांगे पाटील म्हटल्यावर एवढ्या क्लिप्स व्हायरल झाल्यात, त्यांची भाषणं व्हायरल झालीत, ती बघून लोकांचा प्रभाव त्यांच्यावर पडतोय. या वाहत्या गंगेत हात धुवायला अनेक हौशे सुद्धा सामील होत आहेत, परंतु त्यांना कटाक्षाने टाळलं जात आहे. जो खरा कार्यकर्ता आहे तो पाणी पुरवतोय, स्वच्छतेची मोहीम हाती घेतोय, तो या लोकांच्या भाकरीची, जेवणाची, पिठलं भाकरीची तयारी करतोय. अजूनपर्यंत लोकांना स्वतःच्या टेम्पोतील कांदे बटाटे कापायची वेळ आली नाही. इतका दानधर्म लोकांतून, जनतेतून, सामाजिक संस्थेतून होतोय, अगदी मुस्लिम वर्गातून सुद्धा होतोय. एक मदरसा आपली शेकडो एकर जमीन मोकळी करून देते, त्यांचे कार्यकर्ते सेवा करतात, हे चित्र सुद्धा वाखाणण्यासारखं आहे. जरांगे पाटील MA आहेत, PhD आहेत, राज्यशास्त्राची पदवी आहे, त्यांच्या मागे कोण मोठा नेता आहे, म्हणजे सदावर ते काही भुंकत असले तरी सुद्धा त्यांच्याकडे लक्ष द्यायला ना हायकोर्टला वेळ आहे, ना पत्रकारांना वेळ आहे, आणि ना जनतेला वेळ आहे. सदावर ते काही बोलले, अंगविक्षेप केला तरी त्यांची आंदोलनं कशी होती आणि ह्यांची आंदोलनं कशी होती ही सामान्य जनता बघते. सदावर्तेंच्या वकिलीवर संशय निर्माण व्हावा अशी वक्तव्य आता काही नेते मंडळी करतात. सदावर्तेंचा बोलवता धनी कोण आहे ही लोक विचारतात, आणि सदावर्तेंकडे दुर्लक्ष करून सुद्धा हे आंदोलन दुर्लक्षित होत नाही, हे महत्वाचं आहे. वर्तमानपत्रांनी पाठ फिरवली, पहिल्या पानावरून बातमी नेली तरी सुद्धा आज अनेकांना त्यांचा कॉग्निजन्स, दखल घ्यावी लागलेली आहे. इतके मनोज जरांगे पाटील आता आंदोलक म्हणून, आंदोलकांचे नेते म्हणून, एका समाजाचे नेते म्हणून मोठे झाले. आज त्यांची उंची फडणवीसांच्या पेक्षा कितीतरी फूट उंच झालेली आहे, वाढलेली आहे. आज सरकारला ते वेठीस धरू शकतात. त्यांचं पाऊल चुकीचं की बरोबर हा चर्चेचा विषय नाही. त्यांनी मुंबईच्या जनतेला वेठीस धरावं की नाही हा चर्चेचा विषय नाही. त्यांच्या आंदोलनातून काय साध्य होणार? राज्यपत्र जाहीर झालं तरी प्रत्यक्षात सरसकट मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट मिळणार का? आणि सगळ्या सोयऱ्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळणार का? आणि कुणबी सर्टिफिकेट मिळालं म्हणून ओबीसीतून त्यांना आरक्षण मिळणार का? हे प्रश्न सुद्धा आज दुर्लक्षित झालेत, कारण हे मूळ प्रश्न बाजूला पडावेत इतकी मोठी महासागरासारखी गर्दी जरांगे पाटील यांनी कमवलेली आहे. गर्दी आणता येते. याच खारघरच्या मैदानात एका धार्मिक कार्यक्रमाला अगदी अमित शहा आले होते, जगातले सगळे पत्रकार उपस्थित होते, भारतातले पत्रकार उपस्थित होते. अनेक लोक तिथे चिरडून मेली, तिथे गैरव्यवस्था झाली होती. सरकारने पुरस्कृत करून सुद्धा, एकनाथ शिंदेचा जाहीर पाठिंबा असून सुद्धा, 3-3 वेळा मैदानांवर एकतर शिंदे स्वतः जाऊन सुद्धा मॅनेजमेंटचा बोजबारा उडाला होता. आणि इथे कोणतीही कमिटी नाही, कोणतेही सूत्रसंचालन नाही, नियोजन नाही, तरी सुद्धा एका गर्दीला एक शिस्त होती. मी स्वतः काल ती शिस्त अनुभवत होतो. एका मार्गाने त्यांचे ट्रक असतील, टेम्पो असतील, ते मार्गक्रमण करत होते. त्यांचे कार्यकर्ते आधीच मुंबईच्या वेशीवर पोहोचले होते आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या स्वागताची, स्वच्छतेची, बाथरूमची, संडासची, पाण्याची, अगदी जेवणाची सुद्धा सोय रस्त्यात केली होती. कोणतीही गाडी उपाशी जाऊ शकणार नाही याची ते काळजी करत होते. आणि याही पेक्षा तयारी जिथे ते वस्तीला होते तिथली होती. ही न सांगता जेव्हा सूत्रसंचालन होतं, मॅनेजमेंट होते, तेव्हा त्या मॅनेजमेंटला, त्या आयोजनाला सलामी करावी लागते. प्रजासत्ताक दिनी हे सुद्धा आशेचं पाऊल आहे. कदाचित मला जरांगे पाटलांची मागणी बेकायदेशीर असेल, ती कोर्टात टिकणार नाही. सरकारला आता मान वाकवून GR काढला तरी तो GR टिकणार नाही, असं बुद्धिजीवी किती बोलत असले तरी हा प्रश्न आता रेंगाळत राहणार आहे, हे मात्र नक्की. हे असे भस्मासूर आंदोलनातून उभे राहतील का, असं जर कोण विचारत असेल तर आंदोलनातून हा नेता तयार होतोय, लोकनेता तयार होतोय, हे सुद्धा विसरून चालणार नाही. त्यांचं सार्वजनिक आयुष्य किती, आंदोलक म्हणून त्यांचं आयुष्य किती, त्यांचे 50,000 होणार का,
अशा कुशंका घेणारे जे कोण पत्रकार असतील, समीक्षक असतील, त्यांना आज एवढं सांगायला लागेल की निदान 1 महिना तरी आधी वाट बघा. हे राज्यशास्त्रामध्ये बसणारं, तर्कशास्त्रामध्ये बसणारं गणित नाही. लाखो लोक बीड पासून आणि महाराष्ट्राच्या उर्वरित भागातून, कोकणातून सुद्धा येऊ लागलीत. नारायण राणेंनी आवाहन करून सुद्धा कोकणातून टेम्पो येतात. ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. अनेक मराठा श्रीमंत आहेत. अनेक मराठा स्वतःला 96 कोळी समजतात, उच्चभ्रू समजतात, राजवंश समजतात, समाजाचे नेते समजतात. अनेक मराठा सरपंच आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, पंचायत समितीचे सदस्य आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, उद्योगपती आहेत, शास्त्रज्ञ आहेत, पदवीधर आहेत, परदेशात आहेत. त्यांना कदाचित आरक्षणाची गरज नसेल, परंतु तो रस्त्यावर जो माणूस उतरलेला आहे तो मात्र सामान्य शेतकरी, श्रमजीवी वर्ग आहे. आणि त्यांना निदान आम्हाला ओबीसी म्हणून तरी दाखला द्या, कुणबी म्हणून तरी दाखला द्या म्हणून रस्त्यावर यावं लागलं. यांना आशा कोणी दाखवली? यांना हे मधाचं बोट कोणी दाखवलं? त्या सरकारकडे याची सर्व जबाबदारी जाते. आणि म्हणून कदाचित माननीय उच्च न्यायालयाने सांगितलंय की आंदोलकांची व्यवस्था करणं, आंदोलन शांततेत पार पाडणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्या 2 ओळीमध्ये सर्व काही आलंय. आंदोलक तुमच्या दारापर्यंत येईपर्यंत तुम्ही झोपून राहिलात किंवा तुमचे प्रयत्न तोकडे पडले, याची जबाबदारी शेवटी तुमच्यावर येते. शिंदे स्वतः मराठा समाजाचे आहेत. त्यांनी जी आश्वासनं दिली होती, फडणवीसांनी जी आश्वासनं दिली होती, महाजन साहेबांनी जी आश्वासनं दिली होती, बच्चू कडूंनी जी मध्यस्थी केली होती, त्यामुळे या समाजाच्या आशा प्रज्वलित झाल्यात. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जो प्रश्न गाडला गेला होता, मंडल आयोगाच्या ज्या शिफारसी रेकॉर्डवर आहेत, विधानसभेतले ज्यांचे ठराव आहेत, चर्चा रेकॉर्डवर आहे, आणखी आरक्षण देता येणार नाही, 50% वर आरक्षणाचा आकडा जाता येणार नाही, टक्केवारी जाता येणार नाही, मराठा समाजाला वेगळं टक्केवारी किंवा वेगळं आरक्षण देता येणार नाही, एका मराठा समाजाला देते त्यामागून अनेक समाज उभे राहतील. आणि ओबीसी समाज, त्यांचे नेते कोणी असोत, त्यांना आपल्या ताटातून आरक्षण मराठा समाजाला गेलं, कुणबी म्हणून आरक्षण गेलं तर आपल्या ताटातली भाकरी कमी होईल अशी जी भीती वाटते, त्याबद्दल योग्य समाधान सरकार करू शकलं नाही. त्यांचे सेक्रेटरी, त्यांचे मंत्री, त्यांचे प्रवक्ते काही बोलत असले तरी ओबीसी समाज नाराज आहे, याच्या मागून त्यांचं आंदोलन सुरू होते. मग येणाऱ्या निवडणुकीच्या काळात आणि येणाऱ्या प्रगतीच्या काळात, या दोन्ही काळात महाराष्ट्राने केवळ आंदोलनं उपभोगायची, आंदोलनं पाहायची, त्यात पळून जायचं? आपण मराठवाडा आंदोलन बघितलंय, नामांतर आंदोलन बघितलंय, ओबीसीचं आंदोलन बघितलंय, मंडल आयोगाच्या वेळचं आंदोलन बघितलंय. आपण फक्त आंदोलनामुळे वेठीस धरलं जायचं? नागरिकांचे काहीच अधिकार नाहीत. आणि मग आंदोलकांना मोठं करणारे, तुमच्या भाषेत बोलायचं तर हे भस्मासूर मोठं करणारे तुम्हीच जर असाल, तुमची राजनीती, तुम्ही देणारे शब्द, तुमची प्रलोभनही याला कारणीभूत असतील, समाजाला तुम्ही योग्य प्रकारे पटवू शकत नसाल आणि न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर सुद्धा तुम्ही आश्वासनं देत असाल. महाजन साहेबांनी जी मधल्या काळात राणा भीमदेवी घोषणा केल्या की आम्ही ओबीसीना हात न लावता, ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावता स्वतंत्र आरक्षण देऊ, कुणबी समाजासाठी आरक्षण देऊ, नोंदी तपासू. कदाचित त्यांना असं वाटलं असेल फक्त 5 ते 10 हजार नोंदी निघतील. आता 52 आणि 53 लाख नोंदी निघाल्यात. त्याचं काय होणार? आता त्याच्यात पुन्हा सगळे सोयरे किंवा अगदी हिंदू वारसा हक्क कायद्याप्रमाणे पहिल्या श्रेणीतले वारस जरी घेतले, म्हणजे काका, पुतण्या आणि नातवंडांना जरी दाखले मिळाले तर ते किती लाखांवर जातील याचा कोणी विचार केलाय? तेवढ्या आपल्याला नोकऱ्या आहेत. आरक्षण मिळालं तरी ते कशात मिळणार आहे? केवळ नोकरीत, केवळ परीक्षेत, केवळ शिक्षणामध्ये की सर्वांगीण विकासामध्ये? याचा विचार कोणी करायचा? मॉब सायकोलॉजी वेगळी असते. तुम्हाला हे आंदोलन शांततेने मिटवता आलं नाही तर चिरडण्याचं पाप करू नका असे काही पत्रकार बोलतायत.
आणि ते खरंही आहे. आज शासनाने आणि शासनापेक्षा पोलीस वर्गाने हे आंदोलन व्यवस्थित हाताळण्याचा प्रयत्न केलाय, कारण हातापाया पडता ना पोलीस अधिकारी दिसत आहेत. वरून काही सूचना असल्या तरी हे आंदोलन चिघळून जमणार नाही. हा मॉब उसळला तर मधाच्या पोळावर दगड मारल्यासारखा उसळेल आणि मग परिस्थिती हाताबाहेर जाईल, हे त्यांना माहिती आहे. असं असताना देखील आता अंगाशी आल्यानंतर 11 वाजता उपोषण सुरू झाल्यानंतर आता येऊन सरबत पाजणं, लिंबू रस पाजणं यात राजकीय यश नाही. येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला याचा जाब द्यावा लागणार आहे. जरांगे पाटील योग्य की अयोग्य, त्यांचे अण्णा हजारे होणार का, या वायफळ चर्चा करण्यापेक्षा एका माणसाच्या मागे लाखो करोडो लोक उभी राहत आहेत, संसार उघड्यावर टाकून येत आहेत, रस्त्यावर बसण्यासाठी येत आहेत आणि त्यांच्या तोंडात गोळ्या खाण्याची भाषा आहे, गोळ्या झेलण्याची भाषा आहे, लाठा खाण्याची भाषा आहे, तुरुंगात जाण्याची भाषा आहे. कारण त्यांना आता कळून चुकलंय सरकारकडे अशी कोणतीही गोळी नाही की त्यांचा छेद ते करू शकतील. सरकारकडे असं कोणतंही तोडगा नाही की यांना कोणतीही मागणी न देता अक्षता टाकून परत पाठवता येईल. आता शेतकऱ्यांचा किंवा कष्टकऱ्यांचा जो निर्धार झालाय तो जरांगे पाटील यांच्या प्रामाणिकपणामुळे झालाय, हे विसरून चालणार नाही. जरांगे पाटलांचं सर्वात मोठं कौतुकास्पद गोष्ट म्हणजे कुठलीही बंद दरवाजा आड त्यांनी घोषणा केलेली नाही. त्यांच्या घरादारांचे, त्यांच्या मुलींचे फोटो आलेले आहेत, त्यांच्या मुलींची भाषणं व्हायरल झालेली आहेत. अगदी सामान्य शेतकरी काय करू शकतो हे त्यांनी सिद्ध केले. सुरुवातीला जरांगे पाटलांवर जळणारे त्यांचेच मराठा समाजाचे नेते आता मूग गिळून गप्प आहेत, कारण त्यांना माहिती आहे जर व्यासपीठाजवळ आपण गेलो तर आपल्याला मार खावा लागणार आहे. ते हे सर्व मजा बघतायत, जे सत्तेत आहेत ते सुद्धा मजा बघतायत. आज ना उद्या हे थकतील, आंदोलन थांबेल, उपोषण थांबेल, सरकार काहीतरी थातूर मातूर अधिसूचना काढेल आणि मग क्युरेटिव्ह पेटिशनच्या नावाखाली त्याच्यात टाइमपास करता येईल असं समजलं जात आहे. सरकारकडे सुद्धा राजशिष्टाचार अधिकारी आहेत, इंटेलिजन्स ब्युरो आहे. हे सर्व असताना सुद्धा आता हे आंदोलन उग्र स्वरूप प्रस्थापित करते. उद्या पुन्हा कुठल्या हायकोर्टचे निवृत्त न्यायमूर्ती व्यासपीठावर दिसले तर नवल वाटायला नको. आंदोलनाच्या विशिष्ट मागण्या झाल्या म्हणून गुलाल उधळला गेला तरी नवल वाटायला नको. आंदोलनाचा यश अर्ध आहे की अख्खं आहे, आंदोलन किती टक्के यशस्वी झालं याच्यावर अनेक लोक चर्चा करतील. पण एक सामान्य माणूस एवढं मोठं आंदोलन उभं करू शकतो, एवढ्या लोकांना मुंबईपर्यंत स्वखर्चाने आणू शकतो, जो तो स्वतःच्या खिशात पैसे हात घालून समाजसेवा करतोय आणि प्रवास करतोय, ही वारी बनते. आणि वारी बनली की भक्तिभाव येतो, श्रद्धा येतो. आज श्रद्धा आणि भक्तिभाव जरांगे पाटीलच्या भोवती केंद्रित होतोय. ही धोक्याची घंटा आहे. ही राजकीय तथाकथित नेत्यांना धोक्याची घंटा आहे, समाज सुधारकांना धोक्याची घंटा आहे आणि न्यायाची प्रतीक्षा करणाऱ्या, न्यायाच्या बाजूने बोलणाऱ्या आणि कायद्याच्या अभ्यासकांना सुद्धा याबद्दल काळजी करण्याचं कारण आहे. आज मनोज जरांगे पाटील मोठे होतात, उद्या आणखीन कोण होतील. प्रस्थापित नेत्यांना बाजूला करून आपण आंदोलन उभं करू शकतो, ही भावना जेव्हा लोकांच्या मनात येते आणि आपण संघटित झाल्यानंतर सरकार वाकू शकतं, हा जेव्हा आत्मविश्वास दुणावतो, तेव्हा अशी आंदोलनं दर आठवड्याला आणि दर वर्षी उभी राहू शकतात. यात महाराष्ट्राच्या प्रगतीचं काय होणार? उद्या कोर्ट कचेऱ्यांमध्ये आंदोलन चिघळलं तर पुन्हा गावागावात आंदोलन होणार का? त्यामुळे शांतता सुव्यवस्था बिघडणार का? आणि मग महाराष्ट्राची प्रगती कुठे होणार? येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये हा विषय किती चर्चेला जाईल? तोपर्यंत हा विषय समेल का? कारण राम जन्मभूमीच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचं जेवढं मार्केटिंग केलं गेलं, ते सर्व मार्केटिंग, सर्व बाजू उजव्या असताना सुद्धा, जनाधार असताना सुद्धा, सर्व मीडिया असताना, सरकार मान्य प्राणप्रतिष्ठा असताना सुद्धा त्यांची लहर, त्यांचा जो काय देखावा होता तो एक दिवसात मावळून टाकण्याचं सामर्थ्य या आंदोलनात होतं, हे त्यांच्या लक्षात आलं नाही. पत्रकारांनी, टीव्ही चॅनलनी किंवा अन्य
न्यूज चॅनलनी किती पाठ फिरवलं तरी समाज माध्यमावरून प्रत्येकाच्या घरात मनोज जरांगे पोहोचलेत, त्यांचा साधेपणा पोहोचलाय, ते आज आपल्यासाठी उपोषण करतात अशी अनेक तरुणांची भावना तयार झाले आणि एक लोकनेता पुन्हा एकदा जन्माला येतोय, वाढतोय, बहरतोय. त्याचा भस्मासूर करायचा की त्याचा वापर विधायक कार्यासाठी करायचा? या आरक्षणाच्या प्रश्नावर एकंदरच काय तोडगा निघतोय का? केंद्र शासनाची भूमिका जाहीर करणार आहे का केंद्र सरकार? आरक्षण आणखीन किती वेळा चालणार? आर्थिक निकषावर आरक्षण कसं ठरणार? यावर चर्चा कोण करतंय का? उद्या ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, आणखीन काही भटक्या विमुक्त जमातींच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. उद्या हे सर्व सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार आहे आणि मधल्या काळात निवडणुका होऊन जाणार आहेत. जो कोण केंद्र सरकारमध्ये येईल तो पाशवी बहुमताने येण्याची शक्यता कमी नाही, आणि आला तरी आता आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची वेळ आली असं सर्वजण म्हणतात. आम्हालाही तसं वाटतंय. आर्थिक निकषामध्ये जे जे बसतील त्यांना आरक्षण द्यायला काही हरकत नाही, त्यांच्या उन्नतीसाठी त्यांना मदतीचा हात द्यायला काहीच हरकत नाही, मग तो कोणत्याही जातीचा असो. अगदी ब्राह्मणांमध्ये सुद्धा गरीब लोक आहेत, मराठ्यांमध्ये सुद्धा गरीब लोक आहेत, कुंब्यांमध्ये सुद्धा गरीब लोक आहेत. तसं गरीब शेतकरी आणि इतर ओबीसी जे आहेत, दलित वर्ग आहे, आदिवासी वर्ग आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा आर्थिक निकष लावणं गरजेचं आहे. इथे आहेरे आणि नाहीरे गट तयार झालेला आहे. गेले 60 वर्षात 70 वर्षात हे सिद्ध झालेलं आहे. केवळ आपण आरक्षणाचं गाजर दाखवून आजचं मरण उद्यावर नेतोय, हे लोकशाहीला तारक नाही आणि भारताच्या लोकव्यवस्थेला सुद्धा तारक नाही. आपण आश्वासनं खोटी देतोय हे सरकारला केव्हा कळणार, हा खरा प्रश्न आहे. केवळ बोलघेवडेपणा केला किंवा एकाने आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणून दुसऱ्याने विरोध केला, विरोधी पक्षाने आंदोलकांना पाठिंबा द्यायचा आणि पुन्हा बोलतं करायचं, हवा भरायची, हे उद्योग सर्वांनी आता थांबवण्याची गरज आहे. अजून 2-4 दिवसांनी आंदोलक मागे जातील. हे आंदोलन खूप काळ चालणार नाही. हे काय दिल्लीच्या शेतकऱ्यांचं आंदोलनासारखं चिघळणारं आंदोलन नाही. कारण मनोज जरांगे पाटीलना कुठे थांबायचं हे माहिती आहे आणि ते कधी कधी सामंजस्याची भूमिका सुद्धा घेतात. ते दाखवतात तेवढे अडाणी आणि अविचारी नाहीत. त्यांच्यामागे कोणीच शक्ती नाही असंही नाही, आणि ते स्वतःशी जर प्रामाणिक असतील तर कदाचित उद्या सामंजस्याने आंदोलन मागे घेतील आणि कोर्टातून काय तो फैसला मागून घेतील. ह्या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. पण आता कुठे तो समान नागरी कायदा, आणि त्या समान नागरी कायद्याखाली आरक्षणाचा प्रश्न घेऊन आर्थिक निकषाखाली आपण कधी बसणार? आणि त्यासाठी धाडसी पाऊल मोदी सरकार किंवा येणारं कोणतं सरकार हे खरंच उचलणार आहे का? तेवढं धारिष्ट दाखवणार आहे का? हा खरा कळीचा प्रश्न आहे. आज तरी जरांगे पाटील जिंकलेले आहेत, जनमानसावर ते राज्य करीत आहेत. त्यांचं आंदोलन बघून भले भले नेते मूग गिळून गप्प बसलेले आहेत, मानाखाली घालून बसलेले आहेत. त्यांना जे 60 वर्षात जमलं नाही तर हा माणूस 6 महिन्यात करू शकतो, हे सिद्ध झालेलं आहे. त्यांच्या मागे जनसागर आहे आणि त्यासाठी सरकार आज 4 पावलं मागे नाही 8 पावलं मागे घ्यायला तयार झाले. माना खाली घालून चर्चेला यायला तयार झाले. हे जास्त आंदोलन चिघळणार नाही, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. मुंबईकरांना आणि नवीन मुंबईकरांना, सामान्य नागरिकांना वेठीस धरलं जाणार नाही याचीही काळजी प्रत्येक जण घेईल. सरकार घेईल, पोलीस खातं घेईल, प्रशासन घेईल आणि स्वतः मनोज जरांगे पाटील सुद्धा घेतील. याच आपण सदिच्छा व्यक्त करूया. आज प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. भारतवर्ष खऱ्या अर्थाने ताठमानेने उभं राहावं, आणखी प्रगती साधावी. केवळ प्रजासत्ताकाचे सोहळे करून आता थांबणार नाही, तर खऱ्या अर्थाने समान नागरी कायद्याची गरज आज भारताला आहे. पुढचं पाऊल पडलं पाहिजे. केवळ सत्ताधीश होऊ, केवळ जागतिक सत्ता होऊ, केवळ विश्वगुरू होऊ, जगात 2 नंबर येऊ, 3 नंबर येऊ, जगाचं नेतृत्व करू, या घोषणा करून चालणार नाही. धर्म आणि राजकारण, धर्म आणि राष्ट्रकारण याची गफलतही करून चालणार नाही. भारत हा कधीही पूर्ण हिंदू राष्ट्र होईल असं वाटत नाही. त्यापेक्षा लोकांना लोकांच्या मार्गाने जाऊ दे, लोकांवर कोणतीही सक्ती न करता त्यांच्या धर्माचा आदर करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सुद्धा समान नागरी कायद्याची गरज आहे.
प्रश्न वाहत नेणं, लोकांना डायव्हर्ट करणं, लोकांचं नेतृत्व करताना जे खरे प्रश्न आहेत ते समोर येऊ नयेत म्हणून दुसरा प्रश्न वाढवून ठेवणं, ही जी सरकारची नीती आहे, ही जी सत्ताधाऱ्यांची नीती आहे, ही जी राज्यकर्त्यांची नीती आहे, मग त्याच्यात विरोधी पक्ष सुद्धा येतो, विरोधी सरकार सुद्धा येतात आणि मुख्य केंद्र सरकारातलं भाजप सरकार सुद्धा येतं, भाजप नीती सुद्धा येते. या सर्वांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आज आपण जरांगे पाटील यांचं कौतुक मनापासून केलं पाहिजे, त्यांच्या आंदोलनाला सलामी दिली पाहिजे. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.